सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता आपण ह्या महिलेला आणलेलं आहे. पहिला कशी होती, आता कशी आहे, स्वच्छ करून चांगलं क्लीन करून आपण हॉस्पिटलला आणलेलं आहे. सगळ्यात पहिले तिला आंघोळ केली, क्लीन केल्यानंतर मेडिकल चेक केलं आहे. त्यानंतर महिला पोलीस लागले होते. आपल्या महिला पोलीस ताबडतोब आल्या मदतीसाठी. महिलासाठी कधीही तुम्ही पोलिसांना फोन करत नक्कीच मदतीला येतात. आमच्या अकोला मॅडम आहेत, मेघना अकोलाताई, त्या येतात सातत्याने आपल्या मदतीला. मी तुमचं नाव विचारलं, राघव म्हणून पण आहेत दादा, ते पण येतात मदतीला. यांनीच आम्हाला कॉल केला होता ॲक्च्युली पहिला. तर मी म्हटलं नाही, आपण कायद्याने नियमाने जाऊया, की ही महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आणि खरंच ही मित्रांनो, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी सातत्याने सांगत आलो तुम्हाला की रस्त्यावरचे वेडे नसतात, पागल नसतात, की तुम्ही रस्त्यावर पडलेला भिकारी नसतो. ही महिला खूप शिकलेली आहे, खूप सुशिक्षित आहे, पण ही कुठल्या तरी गोष्टीने ही डिस्टर्ब झालेली आहे, हिचं माइंड डिस्टर्ब झालेला आहे. आणि ही चांगल्या घरची एक सुशिक्षित महिला आहे. आपण प्रयत्न करू हिच्या कलकत्ता हिच्या ॲड्रेसपर्यंत पोहोचण्याचं. पण सध्या परिस्थिती अशी आहे की इथे जागा फुल असल्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये, तर आपण हिला सुरतला नेणारं आपणा घर मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट सुरतला एक आश्रम महिलांचा चांगलं आहे. इन फ्युचर हिची अगर रिलेटिव्ह नाही मिळाले तर मला विश्वास आहे की हिचं पुनर्जन्म म्हणजे तिथं चांगलं सुशिक्षित चांगलं काही शिकायला मिळेल, सुधारणा होईल. पण बाहेरपेक्षा तिथं जीवन खूप चांगलं आहे. मित्रांनो, असंच कधी तुम्हाला रस्त्यावर आढळलं तर पुकार सेवा प्रतिष्ठानला कॉल करा, आम्ही नक्कीच मदतीला येऊ. फक्त आज एक रात्र ठेवण्यासाठी आपण निवारा केंद्रमंडळाला घेऊन चाललेलो आहे. एक रात्र तिथे ठेवणार आणि उद्याच आपला दौरा सुरतचा राहणार आहे. मी काही जास्त बोलणार नाही. आवाज तुमचा, सेवा आमची, एक धाव त्या गरजूंसाठी. जय हिंद, जय